आपण पाहताय चांगलं न्यूज। ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी पेटवणारे भारतातील पहिले क्रांतिकारक आणि महाराष्ट्राचा अभिमान आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234व्या जयंतीनिमित्त राज्यभरात जल्लोष। पण काही शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा मात्र चर्चेत। महाराष्ट्रभर 7 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत शासकीय अध्यादेशानुसार सर्वत्र त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन झाले। राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षापूर्वी उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीला मान्यता दिली। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालये, महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये अशा सर्वच ठिकाणी शासकीय जयंती साजरी होत आहे। यावेळी विविध समाज संघटना, रामोशी बेडर समाज सेवाभावी संस्था मंडळे यांच्या वतीने मिरवणुका, पुतळा व प्रतिमेंचे पूजन तसेच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पुणे, जेजुरी, भिवडी आणि वज्रगड पायथा येथील प्रेरणास्थळावरून ज्योती पेटवून गावागावात नेऊन उमाजी नाईकांची जयंती साजरी करण्यात आली। सर्व धर्मीय व सर्व स्तरातील नागरिक ठिकठिकाणी झालेल्या या जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। मात्र काही शासकीय कार्यालयांनी शासकीय अध्यादेशाकडे दुर्लक्ष करून जयंती कार्यक्रम साजरा केला नाही। याबाबत मात्र समाज संघटनांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यावर खात्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे। आता जिल्हाधिकारी स्तरावर या संदर्भात कोणते निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेला हादरा देऊन स्वातंत्र्याची आग भारतीयांच्या मनात पेटवली होती। आज त्यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमातून देशप्रेमाची आणि देशाभिमानाची ऊर्जा नव्या पिढीला मिळते आहे। तुम्ही पाहत रहा चांगलं न्यूज।
आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईकांचा जय